वरनं कधी कधी नेट बंद असतं. कोथिंबीर, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ आणि बेसन पीठ. मस्तपैकी अशी बेसन पोळी केली दाजींना गणेशला. आणि दिदूबाई पण खाईन आता सगळ्यांना. तर काल मला एका ताई साहेबांनी कमेंट केली होती, अक्का तू गहू कुठला वापरते? तर मी वापरते लोकवनचा गहू. आणि तो पण जुना वापरायचा लोकवनमधला. मग अशा चपात्या मऊ मऊ होतात आणि दिवसभर अशाच राहतात मऊ मऊ. इथं मी केले बेसन पोळ्या फास्टमध्ये, बघू शकता. हे अशा भाकरीवणी एक एक बेसन पोळी केली आहे मस्तपैकी. चला आता दाजींना आणि तात्यांना, ही आता गणाला तात्यांना सॉरी गणा, दीदी आणि दाजी. आणि तात्यांसाठी आता बेसन पोळी लगेच गरम गरम करते मी. इथं ठेवलंय इथं कालवून, पण आधी ह्या तिघांना देते. तर आज मला आहे उपवास. आणि किती वाजल्यात दाखवते, लगेच झाले. तुम्हाला सांगितलं होतं का नाही, 10:15 10:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होईल. हे तात्यांचं ताट. माझी सकाळची हीच गडबड असते. चला चहा घेऊ मस्तपैकी. एकदम मस्त चहा केलाय, बासुंदी चहा केलाय नानींनी. त्याला मी बघितलं नाही, सूट बघितलं नाही, आणलं. ही शेंगदाण्याची चटणी केली. आम्ही करत नाही, पण एका ताईसाहेबांची ना ऑर्डर आहे. कुठल्या ताईसाहेब आहे दाखवते तुम्हाला. हो का, ही रुपाली ताईसाहेबांची ऑर्डर आहे शेंगदाण्याची चटणी. आणि ताईसाहेबांना मी म्हणायची, ताईसाहेब मी नाही करत, पण नाही आका तूच करून दे. मग हो का ताईसाहेब केली. तुम्ही म्हणला ना आका मला मेसेज. ऐक मग आपल्याला मसाला एवढाच राहिला बघा. 1 किलोचे सगळे संपले. हे हळद राहिली, हळद कमी पडली म्हणून ह्या ताईसाहेबांचं ह्यांचं एका व्यक्तीला हे असं. ह्या ताईसाहेबांना पण हळद कमी पडली आहे. हे मला दाखवते कसं आहे ती. हे एवढं आता पॅकिंग केलं. हे मुंबईच्या ताईसाहेबांचं आहे. मसाला आहे आणि लसूण आहे. हो का, हे ताईसाहेबांचं शिवाजी किसन हांडे. ह्या ताईसाहेबांचं 2 किलो लसूण, 1 किलो मसाला आहे. ह्या ताईसाहेबांचं लई काय आहे काय माहिती. मला वाटतं हळद, धना पावडर सगळंच असं. इकडं ह्या ताईसाहेबांचं बी मोठं पार्सल आहे. आणि इथं एक ताईसाहेब आहे, तर त्यांचं नाशिकच्या ताईसाहेबांचं ही एवढं आहे. आज 2 ऑर्डरी सेम आहे त्या. 5 किलो मसाला आहे हा. आता पॅकिंग करते. फक्त लिहायचं राहिलेत त्यांचं. ही जाताना न्यायचं आहे मला नाशिकच्या ताईसाहेबांना. 5 किलो मसाला, 1 किलो सांडगं येतं. आणि ह्या दुसऱ्या एक ताईसाहेब आहेत त्यांचं, त्या ताईसाहेबांचं बी आता लेकीने वांग केलंय मैत्रिणींना. आज परीक्षा आहे, तिचा पेपर चाललाय, त्याच्यामुळे तिने लवकरच स्वयंपाक केलाय. लईच वास येत होता. मी आली होती गमीला न्यायला इथं, पण म्हणलं मला ही हळायची ना, दळलेली चाळायची ना, त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला दाखवा. बाहेर दिला सगळ्यांना चहा. केलो आपला चाय. काय त्यात मसाला आणि 1.5 किलो मसाला, 5 किलो. तसं डायरेक्ट पिशवी फाडायची एवढं. ती हे ताईसाहेबांचं आहे, त्यांनी पैसा पण घेतला होता, आता पण घेतलाय. कुठे पालघरच्या ताईसाहेब उषाताई चव्हाण. आज 5-5 किलोच्या 2 ऑर्डर होते. ते हळद कधी पॅकिंग करायची? हळद इथे आहे आता, ती गार होती ना थोडीशी. चहा पण गार होईल. त्या पालघरच्या ताईसाहेब पोत्याचं कट करून टाकतात. लावलं ग लावलं, पॅकिंग करायला ग लावलं. कुशाल तोंडूत बसली. पप्पांना विचार किती वाजता. पण नाही ग नाही, असं नाही करायला हवं. उत्कर्ष एंटरप्राइजेसचे मालक थांब, ते काहीतरी म्हणतात त्यांचं ऐक. काय म्हणता?
घरी असते कसं खूप काम करावं लागतं. कामाचं हे होत नाही करमत नाही कामाची सवय लागली असते. आता सकाळपासून केलं विचार पप्पा घरी येतात. हाय, माझं पप्पा आहेत, पप्पाला माहिती त्यांना. पप्पा सांगते ना सकाळपासून मला तुझं काय. पप्पा तुम्ही सगळेजण मला म्हणता असं तुला लय काम असतं, मला काहीच काम नसतं. त्यांना लय काम असतं ते सगळ्यांना. त्याला गोंधळ दाखवते. त्यात काय आहे ग? टेम्परेचर राहणार तिथे आलं तिकडं तिकडचं गरम तिकडे येते काय होते त्याचं पनीर तयार होणार. ह्या मित्रांनो यांचा कारखाना हे सगळे काम करायला लावलेत कामाला. ह्याचं काका ह्याचं टेम्परेचर किती आहे 76 डिग्री सेल्सिअस. हे असं गरम करतंय आणि ह्या पाईपातनं येते आणि तिथून गाळून फिल्टर करून पनीर करते ती. आणि इकडं पनीरचा माल चाललाय तयार करायचा बघा. इकडं ही बारक्या खवा बनवते बघा असा बघा पांढरा शिपत खवा एक नंबर कंपनीचा. या दुधापासून हे 2 बट्टे खव्याचे आहेत आणि हे तयार कशा होते स्टीमवर. इथं स्टीमची पाईपलाईन आहे तिकडं स्टीमचं गाड्याळ. 10 मिनिटात तर ही दोन्हीकडे खवा तयार होतो आणि इकडे खवा झाला की इकडे तयार होतो. त्यांनी बघा तिकडे एक खव्याचं हे तयार करून ठेवलं आहे तिकडं बघा इकडे ट्रे. आणि मधुराताई जाधव टेम्परेचर मापक ही टेम्परेचर बघ किती आहे किती कमी झालं 76 होतं मगाशी. बघा हे सुनंदा काकू आहेत आणि ह्यांच्या सुनबाई आहेत आणि ते त्यांचं मुलगं आणि ते नातू ह्यांची सगळी लोक आहेत. एकाच आईची सगळी नातू आणि पोरं आणि सुना. असं जोरदार कामाला लावलं हिने. हा काय रुपया पण बाहेर जाऊन द्याय नाही तर. आणि वाजलेत किती गाड्या कुठे गेले यांचे फार लय वाजले 9:30 वाजले बाबा. तिकडं अजून चालले ह्याच्या बॉयलरवर बघा इकडं बॉयलर आहे ही बट्टीचा बॉयलरवर सगळं तयार होतं आहे. हे जाळ घालायचं नाही काय नाही. तिकडं जनरेटर चालले अजून टीपी बसला नाही हो काही जाळ करायला चालले याला एवढ्या भट्टीवर चाललेला एवढ्या भट्टीवर तिकडं स्टीम तयार होते. त्याला हे लावतो येऊ घेतलं एक एक्स्ट्रा राहिलेले स्टीम आणि गरम पाणी परत रिटर्न येतो आणि इकडं खावा तूप असं तयार होतो की आता परत ह्यांनी माल टाकलाय बनवायला. समजा बघा 51 डिग्री टेम्परेचर आता जे आलंय.
बाबा आपल्याला ठुलंय का वर? ओके. आणि आता झोपू नका, आंघोळ्या करा थोड्या वेळाने. 10 10:30 लाईट ठेवलंय की ग? म्हशीच आहे ना, तिकडं खावा. 12:01 झाला, 1 मिनटं. आणि आम्ही आता जेवण केलं. कढईने ही इथंच ठेवली बघा. अजून हाळकुंडे राहिलेत अजून न्यायच्यात. जेवण केलं. दिदाबाईने केलेली भाजी संपावली. पौर्णिमा संपायच्या आधी जेवण केलं. दाजी म्हणतात इथं सकाळ लवकर उठायचं आहे, म्हणजे इथनं 4 वाजता हलायचं आहे आम्हाला. नाशिक काही जवळ नाही, इथं 9 वाजेपर्यंत पोचायचं आहे. 3:30ला तरी हलावं लागेल इथनं. आता बघू, सकाळ दाखवते तुम्हाला किती वाजता आम्ही इथनं निघतोय ती. हा, आता झोपतो. गुड नाईट, शुभरात्री सगळ्यांना. निघाले आता, आराम करतो. सगळे देवांची नावं घ्यायच्यात, अजून पोस्टात पॅक करायच्या. तुम्हाला सांगते बरं काय, लेक माझी अभ्यास करते अजून. पोरगी का गेली तुम्हाला बघायचं का? थांबा दावते.